got you and your vibes in my mind, I can't get them out, no matter how hard I try. I need you and your heart next to mine, yeah, I'm all about keeping it you and I. When you're here, you spark chemical reactions, your aura strikes like lightning. Got no words, I'm just drowning in attraction. Only one way to describe it. It's electric, can you feel it? You got the only touch that takes me high. नमस्कार मित्रांनो, किरण बिलारे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मला माहिती आहे माझा हा खूप दिवसांनी व्हिडिओ आहे. तर आता मी चाललो आहे नेरळला, ॲक्च्युली माथेरानला चाललो आहे नेरळवरून. तर माथेरान जरा एक्सप्लोअर करायचं ठरलं होतं. खूपच दिवस झाला प्लॅन चालला होता आमच्या ऑफिसच्या मुलांचा, तर त्यांच्याबरोबर मी देखील आलेलो आहे. तर माझ्याबरोबर कोण कोण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोच. हा नितीन गाडे, गोपी, रोहन आणि वंदना आणि पायल, अशा आम्ही 6 जण आहोत. आता पुढे आता तुम्ही तर सगळ्यांना माहिती आहे, सगळे माथेरानला तर येऊन गेलेले. तरी आपण थोडीशी माहिती देऊ, तिकीट्स वगैरे काय ह्या त्या सगळ्या गोष्टी. आम्ही कुर्ल्यावरून ट्रॅव्हल केलेले ट्रेनने, कुर्ल्यावरून कर्जत पकडून नेरळला आलो आहोत. चला मग आता खाली जाऊन बरंच नाश्ता वगैरे करू, त्याच्यानंतर मग आम्ही टॅक्सी करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉगद्वारे हळूहळू दाखवेल. गाड्याला खूपच भूक लागली, त्याच्यामुळे जरा अण्णापाशी आलो. अण्णा छे अण्णा. चला जस्ट नाश्ता केला आणि इथेच आपले टॅक्सीवाले दादा आहेत ते भेटलेले आहेत. 100 रुपये पर सीट आहे. बघा हे आपल्याला आता घेऊन जातो. समोर काय नंबर आहे? बरं ठीक आहे. ते पुढे जायचं आहे आपल्याला. येतात त्या ठिकाणी आहेच बघा, त्याचे रिक्षा पण लागले जातात. जर कमी लोक असेल तर मी 1-2 जण तर रिक्षाने जाऊ शकता, नाहीतर पुढं टॅक्सी आहेतच. असे आम्हाला ओमनी भेटलेली आहे आणि सगळे पाठी बसलेले आहेत. हाय हाव आर यू. अजून 2 जण टाकतील पाहिजे, झालं नाही वाटतं जात आहे. किरण बिलारे यूट्यूब, हां किरण बिलारे ब्लॉग्स म्हणून आहे ते चॅनल आहे. चला गाडी केलेली आहे आता. हां इंस्टा पण आहे, किरण बिलारे म्हणूनच इंस्टा आहे. अजून पुढं वर जायचं त्या ठिकाणी आपल्याला. माथेरान रोड्या दुःख निर्माण झालेलं आहे हे बघा. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, हिल स्टेशन. प्लॅन सक्सेस झाला रे. लेट पण थेट. काय म्हणताय? मला किरण भाऊच्या ब्लॉगमध्ये एक सांगायचं आहे, जे कोणी माथेरानला येत असेल त्यांनी ऑनलाईन सुविधावरती जास्त करून उपलब्ध नाही आहे. कॅश कृपा करून सगळ्यांनी बाळगावी आपल्याकडे. कॅश जास्त करून कॅश वापरावे, कारण या ठिकाणी कसं नेटवर्क नसतं किंवा काय असेल म्हणजे काही इश्यू, त्यामुळं. ट्रेन आता याच्यात बंदच असते ना पावसाळ्यात? ट्रेन आता बंद असते पावसाळ्यात 4 महिने. आता दसरा 4 महिने. दसरा दिवाळीच्या आसपास चालू होईल ट्रेन. अच्छा, त्याच्यामुळे पावसाळ्यात सध्या ट्रेनचा बघू नका. त्या गाड्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातात.
गणपतीला जायचं असेल तर कुठून जागा आहे? आता पूर्ण रस्ता आहे. अच्छा. ट्रॅक हा जो तो ट्रॅक मध्ये हां रस्ता आहे 134 म्हणतात त्या पॉईंटला. हां तिकडनं रस्ता आहे पे फोर्ट आणि कड्यावरचा गणपती इकडनं आपल्याला जाता येईल. हा ट्रॅक पकडला की इकडनं जाता येईल. कड्यावरचा गणपती हा म्हणजे तिकडून भेटेल ना बघायला? नाही, तिकडनं तुम्ही माथेरान आला तो अपोजिट साईडला आहे. अच्छा ट्रेन बरोबर. हा गणपती आम्ही रील्स मध्ये म्हणजे ह्याच्यात बघितलेला आहे. कड्यावरचा गणपतीला जाण्यासाठी तिकडून आहे तो ट्रेक करावा लागतो का? ट्रेक करावा लागतो, तिथून जायला लागतो वर. जेवढे होतील आमचे कव्हर अप तेवढे करतो आम्ही. ओके ओके. आपण पण असे पॉईंट दिलेले आहेत म्हणजे ग्रुपमध्ये टाकलेत मी. बघू आपण कोणत्या कोणत्या पॉईंट्सला जायचे ते. आणि हे असे वळणे बघा किती फरक पडलाय गाड्या आणि गोपीला इकडे बसवल्यामुळं. चला मग कॅशर द्या 600 रुपये. मंडळ आभारी आहे तुमचं कॅश असल्यामुळं. हे घ्या. थँक्यू. चला जाऊ का? चला भेटूया मग. सबस्क्राईब करा. कोण आलोय माथेरानच्या गेटपाशी. तिकीट वगैरे काढू, जरा लाईन लावायला जा. गाडी लाईन लाव तरी पुढे जाऊन काहीतरी. इथं उभं राहून काही चालणार नाही. चला लाईन तर आपण या बघा तुम्ही तिकीटचं बघून शकता. अडल 50 रुपये, त्याच्याकडे 25 रुपये, मुलं 25. शक्यतो कॅश. हां तू हे कर नंतर आपण मी आहे ना हिशोब केले आपण सगळं हिशोबात हे करू. इथून जायचं का यार? आहे का 306 जण आपले पंधरा कुठे गेले? We are delighted that you have chosen to visit. खूपच छान असं एक काय गेले. आम्ही इथं फोटो काढू. इथं फोटो काढा रे. ही लाईन ई रिक्षासाठी आहे. ई रिक्षा लाईन दस्तुरी ते माथेरान रिक्षा स्टँडपर्यंत 35 रुपये तिकीट आहे. हे अशी रिक्षा असते हे बघा. आणि हॉर्स राईड पण आहे. कितना प्राइस है हॉर्स राइड का? 550 रुपये मार्केट मोवर पर्यंत का? जे हॉटेल बुकिंग असेल ते हॉटेल. ओके 550. जाऊ द्या एक माहिती म्हणून तुम्हाला. बापरे भरपूरच घोडे. आता ह्याच्या आधी एवढे नव्हते घोडे पण आता भरपूरच घोडे झालेत. म्हणजे जास्त कॉम्पिटिशन. बघा दुनियेत किती कॉम्पिटिशन आहेत. चला वेलकम टू माथेरान. दिसत असेल तर तुम्हाला ट्रेनचं टाइम टेबल आहे. चला ट्रेन पण येईल इकडं अमन लॉज.
इकडून चला, इकडून या. लॉज आहे. हेच आहे फक्त इकडं, बाकी काय नाही. हा गाडे ओनली ट्रेकिंग. पुढून ट्रेनचा आवाज तर येतोय आपल्याला, तर बघूया आपण आता. जागा नाही ना, तर गेलो होतो आपण. चला. काय गरज आहे. हा इकडे एक पॉइंट दिसतोय खाली. कुठला बघतो? सय्यारा आहे. सय्यारा पॉइंट पण इथं. गाडे सय्यारा. चला मायरा पॉइंटला जाऊया तरी. सगळे पॉइंट आहेत या ठिकाणी. मायरा पॉइंट लय चालायचं नाही ना खाली. ले खाली आहे का पण पॉइंट? फक्त काय दिसत नाही, फक्त दुःख दिसतंय. काय दिसतंय रे? चला बघितलं. चला फायनली सगळे पॉइंट ह्या ठिकाणी आहेत. पोलीस स्टेशन बघा. चला हा घेतो जाम. हा काय आहे? चार्लोट लेक. चला 1 किलोमीटर चालायचंय. चल. I got you and your vibes in my mind, I can't get them out, no matter how hard I try. I need you and your heart next to mine, yeah, I'm all about keeping it you and I. When you're here, you spark chemical reactions, your aura strikes like lightning. Got no words, I'm just drowning in attraction. Only one way to describe it. It's electric, can you feel it? You got the only touch that takes me high. It's electric, I'm up in my feelings. चला एवढ्या वर आलोय तर आम्हाला काहीतरी बघायला तरी भेटलं. म्हणजे हा थोडासा काय वाईट धबधबा तरी बघायला भेटला आम्हाला. बघा कसा वाटतं. चला हे खरं म्हणजे जरा धोकादायक आहे. तर ही आपल्या राम लक्ष्मण रेखा आहे, ह्याच्या पुढं तर तुम्ही येऊच नका. हे असं जरा हा त्याच्यामुळं है ना रे. आम्ही जी चुकी केली ती चुकी तुम्ही करूच नका. हो सेल्फी पॉइंट. चला एक मंदिर आहे तिथे आपण फोटो काढू. घंटा वाजव रे. मोठा माणूस घंटा वाजव. मंदिर आहे. खूप छान. हे ना हा ते काय तिथं दिलंय ना त्यांनी. चला टेलिस्कोप.
इको पॉइंट या ठिकाणी आहे. असं आम्ही वर चढून आलोय. जरा बघूया आता इको पॉइंटचं कसं काय. कुठला तरी किल्ला आहे. तिकडून पण हेच दिसणार आहे रे. ते आम्ही सरबत जरा एनर्जी येईल. पकड रे. ठेव ना डायरेक्ट. 1.8 गोपी 10,000 पावलं झाली. रस्ता लय खराब झाला. काय बोलतो. चांगला रस्ता होता. विजा पॉइंट आलोय. गाडे बाबा काय बाबा पब्लिक अशी दमलेली. सगळे दमलेत सगळे. कुठेतरी अडकशील पण त्या कडा आहे ना कडा त्याच्यावर डायरेक्ट खाली जाशील. बाकी नाही काय होणार. A few moments later. आलोय नेरळ स्टेशनला. परत घरी जायचं आहे आणि सगळे खूपच थकलेले. खूपच चाललोय आम्ही लेच. आणि आता चला शेवट भाग राहिलेला आहे आपला माथेरान. चेहरे दिसतात ना ते जास्त थकलेत. आम्ही नाही. मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल किंवा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय. नेक्स्ट व्हिडिओत आपण लवकरच भेटणार आहोत. तो पण कोकणाचा असणार आहे.